नमस्कार मैत्रिणींनो, अनन्या मोती रांगोळी तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला आज शिकवणार आहे किचन। त्यासाठी लागणारं साहित्य मोती 6 नंबरचे, पिवळे 6 नंबरचे मोती, तंबू, सुई, कात्री आणि हे किचन। त्यासाठी आता आपण सुरू करू। आता पहिले आपल्याला हे 4 पांढरे मणी ओवायचे। 4 पांढरे मणी ओवून पाठीमागून सुई अशी काढून 4ही मण्यातून सुई अशी काढून घ्यायची। नंतर आपल्याला 3 पिवळे मणी ओवायचे आणि ह्याच मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घेऊन पुढच्या एका मण्यात सुई काढायची। परत 3 पिवळे मणी घ्यायचे आणि ह्याच मण्यातून सुई आपल्याला अशी काढून घ्यायची। परत पुढच्या एका मण्यात सुई काढायची आणि 3 मणी ओवायचे आणि सुई या मण्यातून काढून पुढच्या एका मण्यात सुई अशी काढून घ्यायची। परत 3 मणी ओवायचे आणि ह्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची। आता आपल्याला या पिवळ्या मण्यातून सुई बाहेर काढायची। ही अशी पिवळ्या मण्यातून सुई बाहेर काढली। आता ह्या 2 मण्यांवर आपल्याला आता आपण ह्या पिवळ्या मण्यात सुई आणली आहे। नंतर आपल्याला 2 पांढरे मणी ओवायचे आणि हा पिवळा आणि हा पिवळ्या 2 मण्यातून सुई अशी काढून पुढच्या एका पिवळ्या मण्यात 3 मण्यातून सुई बाहेर काढायची, म्हणजे अशा 3। नंतर आपल्याला 3 पांढरे ओवायचे। कोपऱ्यावरच्या मणी आला का 3 पांढरे मणी ओवायचे आणि ह्या मण्यातून सुई अशी बाहेर काढायची। परत आता ह्या 2 मण्यातून सुई अशी बाहेर काढायची आणि 2 पांढरे मणी ओवायचे। परत 2 पिवळ्या मण्यातून काढायची आणि परत ह्या 2च पिवळ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि आता पुढच्या एका पिवळ्या मण्यातून सुई काढायची। कोपऱ्यावर आलं तर एकच मणी घ्यायचा आणि 3 पांढरे मणी ओवायचे। 3 पांढरे ओवून असंच आता हे परत हे पुढचे 2 मणी घ्यायचे। मग आता परत 2 पांढरे ओवायचे। मधले आल्या का 2 पिवळे घ्यायचे आणि 2 पांढरे ओवून चौकोन पूर्ण करायचं आणि पुढचा एकच घ्यायचा। नंतर कोपऱ्यावरचा 3 पांढरे ओवायचे आणि ह्या मण्यातून सुई बाहेर काढून पुढच्या या 2 मण्यातून सुई बाहेर काढायची। 3 1 2 3। आता परत 2 पांढरे ओवायचे आणि या 2 मण्यातून सुई अशी काढून घ्यायची आणि आता हा शेवटचा 1 मणी राहिला त्यातून सुई बाहेर काढायची आणि आता परत 3 पांढरे ओवायचे। जेव्हा हा 1 मणी असतो तेव्हा 3 पांढरे ओवायचे। ज्या 2 पिवळे मणी घेतले तेव्हा आपल्याला 2च पांढरे मणी ओवायचे असतात। आता असं चौकोन पूर्ण झाला। आता आपल्याला पुढची स्टेप 2 पिवळे मणी घ्यायचे। आपण आता हा 1 2 3 नंबरच्या मण्यातून सुई काढल्यावर 2 पिवळे मणी घेऊन हा 2 नंबरचा आणि हा 3 नंबरच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला आणि आता पुढच्या 2 पांढऱ्या मण्यात सुई बाहेर काढायची। अशी पुढच्या 2 पांढऱ्या मणी परत 2 पिवळे मणी घ्यायचे आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यातून सुई अशी आपल्याला काढून घ्यायची आणि आता हा एकच पांढरा मणी घ्यायचा। आता इथे आपल्याला 3 मणी ओवायचे, जसं आपण मगाशी केलं होतं तसंच। 3 मणी ओवून ह्या कोपऱ्यावरचा एकच मणी घ्यायचा
परत आता हे पुढचे 2 मणी ओवायचे. असंच आपल्याला पूर्ण चौकोन करत चालायचं. 2 मणी घ्यायचे, 2 पांढरे ओवून घेतल्यावर हे 2 पिवळे घ्यायचे आणि पुढच्या 2 मण्यातून सुई अशी आपल्याला सरळ पुढे न्यायची. परत 2 पिवळे मणी घ्यायचे. परत ह्या कोपऱ्यावरच्या मण्यात यायचं. 3 पिवळे मणी ओवायचे आणि ह्या मण्यातून सुई अशी काढून या पुढच्या 2 पांढऱ्या मण्यात सुई काढायची. परत 2 पिवळे मणी घ्यायचे, या 2 पांढऱ्या मण्यातून सुई काढायची. परत 2 पांढरे मणी घ्यायचे. असंच पूर्ण करत जायचं. मधले 2-2 घेऊन करायचे. कोपऱ्यावर आलं तर 3 मणी घ्यायची. कोपऱ्यावरचं 1 मणी घेऊन त्याच्यात 3 मणी ओवायचे आणि चौकोन पूर्ण करायचं. असंच पूर्ण कंटिन्यू करायचं. कोपऱ्यावरच्या मणी आल्यावर 3 पिवळे ओवले आणि हा एकच मण्यातून सुई अशी काढायची. परत पुढच्या 2 मण्यात सुई काढून पुढे 2 पिवळे ओवायचे. असंच करत करत पूर्ण आपण चौकोन करत चालायचं आहे. आता पुढचे 2 पांढरे मणी घेऊन परत 2 पिवळे मणी ओवायचे आणि असंच पूर्ण चौकोन आपला. नंतर 3 आता ह्या कोपऱ्याचा शेवटचा मणी राहिला आहे, हे 3 मणी ओवायचे आणि ह्या पांढऱ्या मण्यातून सुई अशी काढून घ्यायची. आता आपल्याला सुई वरच्या दिशेने फिरवायची, ही अशी. आता आपण त्याला गोल बनवायचा असा. त्यासाठी आपण हा 1 पांढरा, 1 पिवळा, परत 1 पांढरा, परत 1 पिवळा, परत 1 पांढरा, असे किती 5 मणी ओवायचे. 5 किंवा अजून 2 ओवले तरी चालतील. परत 1 पिवळा आणि 1 पांढरा, असे 7 मणी ओवले तरी चालतील. मोठा गोल करायचा असेल. आणि ह्याच मण्यातून सुई अशी फिरवून इकडं न्यायची आणि असं परत या फिरवून घ्यायचा दोरा पूर्ण गोलाला, म्हणजे धागा पक्का बसतो. असा फिरवून घ्यायचा, धागा पक्का बसतो. आणि असं फिरवून घेतल्यावर नंतर या 2 मण्यातून सुई काढून घ्यायची मण्यातून आणि नंतर गाठ मारून घ्यायची. परत 2 मण्यातून सुई अशी काढून धागा कट करा. हे आपलं असं किचन तयार झालं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.